गाईज तर मी ना आले कॉलेजमध्ये आणि मला आय डोंट नो मला ना हा मुमेंट कॅप्चर करावा वाटला आणि तुम्हाला पण सांगावं वाटलं की आता हे माझं मोस्टली शेवटचं सेमिस्टर होणार आहे ना माझ्या कॉलेज लाईफचं. म्हणजे मला ILSमध्ये असताना वाटलं होतं की म्हणजे ते वाली कॉलेज लाईफ म्हणजे त्याच्यानंतर नसेल, पण मी LLMसाठी आले आणि आता LLMचं पण शेवटचे माझे 4 महिने राहिलेत. आणि असं मी रूममध्ये एंटर केलं ना, मी दाखवलं तुम्हाला. तर गाईज मी तुम्हाला लास्ट म्हणजे जेव्हा रूम सोडली होती ना सेमिस्टर एंड नंतर, तर पूर्ण असं मी तुम्हाला दाखवलं होतं कसं काय नाही सर्व गोष्टी. तर ती लिंक पण मी बटनमध्ये देते. तर 2 महिन्यानंतर जिंदलला आले कॉलेजमध्ये आणि आता फक्त 4 महिन्यासाठी आहे इथे गाईज मी. आणि आय डोंट नो असं कॉलेज पण संपायला, माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं. आय डोंट नो असं इमोशनल वाटत होतं मला थोडंफार. आणि मीच अगोदर आले, माझ्या रूममेट्स येत आहेत आत्ता. आणि गाईज मी तुम्हाला वेदर दाखवते. एवढं सुंदर वेदर झालं आहे गाईज, एवढं सुंदर. जस्ट लुक ॲट इट. गाईज आता आय डोंट नो की म्हणजे मला असं सुरुवातीला आल्यावर असं वाटलं नव्हतं मला दिल्ली असं नॉर्थ इंडिया एवढं चांगलं वाटेल. पण जेव्हा मी असं विंटरमध्ये आले ना, मी दरवेळेस घाबरायचे विंटरमध्ये जाण्यासाठी नॉर्थ इंडियामध्ये. पण जेव्हा मी आले ना, ओ माय गॉड एवढं छान वाटायला मला. वेदर, पाऊस पण आहे, थंडी पण आहे, फॉग पण आहे, एवढं सुंदर वाटायला. अँड मला असं कधी वाटलं नव्हतं की मला पुणे सोडून असं दिल्ली वगैरे आवडेल. बट असं आवडायला लागली आहे मला दिल्ली. असं छान वाटायला दिल्लीमध्ये एंट्री जसं पुण्यामध्ये एंट्री केल्यावर होतं ना असं छान वाटतं एकदम, तसंच दिल्लीमध्ये एंट्री केल्यानंतर पण असं एवढं छान वाटलं. एवढं वेदर वगैरे पण सर्व छान गोष्टी. इट्स नाईस. बघू आता नवीन गोष्टी, नवीन सेमिस्टर. नवीन म्हणण्यापेक्षा लास्ट सेमिस्टर थोडंसं माझ्या थेसिस रायटिंग वगैरे या सर्व गोष्टींमध्ये जाणार आहे. बट विल सी. आता तर सर्व मला अनपॅकिंग वगैरे करावी लागणार आहे गोष्टींची, तर आपण करूया. आणि आता हे आम्ही सर्व सजवलं वगैरे होतं. आता माझ्या रूममेट्स आल्यानंतर डबल वी हॅव टू बिल्ड धिस होम अगेन. होम म्हणजे घर टाईपच गेली. जेव्हा पण कोणी आमच्या रूममध्ये यायचं ना, आमच्या फ्रेंड्स वगैरे, तर त्यांना ते असं म्हणायचे की तुमच्या रूममध्ये असं एकदम घरासारखी वाईब येते. कारण आय डोंट नो असं सर्व आम्ही छान छोट्या गोष्टी लावल्या होत्या. मी तुम्हाला दाखवल्या पण होत्या आय गेस एका ब्लॉगमध्ये. तर अजून जास्त सुंदर करायचं सर्व गोष्टी, तर आपण करूया. तर आम्ही विचार करत होतो की हे एवढं सुंदर गोष्टी बनवत आहेत कॉलेजमध्ये, तर एक मूवी वगैरे जर इथं शूट झाली असती तर किती छान झालं असतं. कारण आता यांनी हे रूफटॉप एरिया काहीतरी डायनिंग एरिया बनवला आहे. तर पहा किती जास्त छान आहे. मी तुम्हाला व्ह्यू पण दाखवते गाईस. तर हे व्ह्यू बघा इकडनं. आणि इथे म्हणजे मेसच म्हणायचं, तर पूर्ण मेस एरिया आहे हा एकदम लास्ट फ्लोअरवर. मूवी स्टार्ट होगी जो हमें बनानी थी. तो रोल कैमरा एक्शन. हाँ चलो, स्टूडेंट ऑफ द ईयर चैलेंज दिया है. अभी नीचे 2 मिनट में जाना. यहाँ पे पैर अटक के गिरेगी ना, छोड़ी होके गिरेगी. तर मी आता क्लासला चालले. 2 ते 4 क्लास आहे. डे 1 ऑफ माय लास्ट सेमिस्टर. तर आज आहे सॅटरडे आणि ना सूर्यनमस्कार केला, थोडंसं मेडिटेशन पण केलं. आणि आज सुट्टी असते ना, आणि त्याच्यामुळे आता लेट झालं आहे. तर थोडं सूर्यपण आलं आहे, तर त्याच्यामुळे थोडीशी थंडी म्हणलं कमी पण होईल. मस्त थोडंसं सनलाईट वगैरे घेतल्यानंतर. आणि आज सॅटरडे आहे, तर आज पूर्ण रूम वगैरे मला सेट करावी लागणार आहे. कारण आल्यानंतर कॉलेज वगैरे लगेचच चालू झालं ना, मग मला रूम सेट करायला वगैरे टाईम नाही भेटला. तर रूम वगैरे सर्व सेट करायची आहे.
आणि पुन्हा त्याच्यानंतर थोड्याफार इसेन्शियल सामान पण घ्यायचं आहे, कारण इकडची थंडी गाईज एवढी भयानक आहे आता विंटरमध्ये. तर बापरे, अगोदरच खूप भयानक थंडी होती आणि आता विंटरमध्ये एवढी थंडी वाढली आहे. मोस्टली तापमान ना 3 डिग्री 2 डिग्री एवढं पण जातं आहे. तर त्याच्यामुळे तर फॅमिली हा 8th फ्लोअरवरनं व्ह्यू दिसतो. 8th फ्लोअरवरनं इकडे टेरेस आहे, तर इकडे नॉर्मली कोणी येत नाही. तर त्याच्यामुळे मी इथे सर्व वर्कआउट, प्राणायाम, नाही तर योगा वगैरे सर्व गोष्टी करते. आणि हे वालं जे आहे ना स्टाफ ऑफिस आहे, खूप सुंदर आहे. मध्ये आय गेस मी दाखवलं पण होतं एका व्हिडिओमध्ये. आणि तिकडे सर्व आता हरियाणामध्ये असंच गाईज पूर्ण असं शेती वगैरे असते ना, कारण कॉलेज खूप आउटस्कर्ट्समध्ये. तर हे सर्व शेती वगैरे इकडे सोनीपत गाव. तर मी सर्व रूम वगैरे म्हणजे माझ्या साईडची सर्व सेट वगैरे केली आणि आत्ता फ्रेश वगैरे झाले. मी तुम्हाला दाखवते कसं सर्व मी सेट केलं आहे. तर गाईज रिचा आली आहे, अजून हंशिका अजून आली नाही आहे, तर ती येईल उद्या परवा. आणि मी माझ्या साईड असं सर्व सेट केली आहे. टेबल, बेड, साईड टेबल, सर्व गोष्टी. आता फक्त ते इथे आम्ही म्हणजे जे काही पण असं एस्थेटिक काइंड ऑफ पोस्टर्स नसतात, जे काही पण आम्ही लावायचं आहे ना, तर ते अजून लावायचं राहिलं आहे. आम्ही लावलं होतं मागच्या वेळेस, पण ते काढून टाकलं. रिचाने तिच्या साईडचं लावलं ऑलरेडी, मेमरीज वगैरे काहीतरी गोष्टी. आणि अजून आवरायचं तर राहिलं आहे, पण माझी साईड मी पूर्ण क्लीन केली गाईज. आज शनिवार होता, पूर्ण दिवस याच्यामध्ये गेला. आणि आज आहे शनिवार, तर माझा थोडासा फास्ट असतो, तर मी आता फ्रूट्स वगैरे आणणार आहे बाहेर जाऊन आणि मग पुन्हा फ्रूट्स खाणार. आणि उद्या संडे, तर उद्या बघू संडेचं काय करायचं आहे, काही नाहीत गोष्टी. अँड सी फॅमिली, थोडंसं हीटरच्या समोर बसून चालले मी, कारण बाहेर खूप जास्त थंडी आहे. तरी पण गेज आता मला वाटेल मी थोडंसं यूज टू झालं आहे नॉर्थच्या थंडीसाठी. पण ठीक आहे, अजून थोडंसं अजून 7-8 दिवसांमध्ये तर एवढं जास्त मला. तर फॅमिली, माझा टेबल पहा कसा सेट केला आहे मी. आणि इथे मी असं एक नॉर्मल छोटीशी बॉटल ग्लासची आहे, तर याच्यामध्ये मी फ्लावर्स वगैरे, आता इथे कसे असे मोठे फ्लावर्स वगैरे भेटत नाहीत ना, आपले छोटे छोटे फ्लावर्स असतात ना नॉर्मल शोवाले, तर तेच म्हणजे इकडे लावलेले असतात गार्डनमध्ये. तर मग मला फ्लावर्स खूप आवडतात, तर मी याच्यामध्ये फ्लावर्स आणणारे आता येताना तोडून. इथे असं विकत वगैरे फ्लावर्स नाही भेटत. आणि ही वाली साईड सर्व बुक्स वगैरे. आता इकडे सर्व मी काय काय कोट्स वगैरे म्हणजे लिहून लावतं ना, तर मी मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं, पूर्ण हे भरलं होतं. आणि आता मला नवीन कोट्स लावायचे,
तर ते पाठीमागे जे कोट्स वगैरे सर्व गोष्टी लावल्या होत्या, थोड्याफार मेमरीज वगैरे, तर त्या मी माझ्या डायरीजमध्ये लावून ठेवते चिटकून सर्व गोष्टी. असं मी 5वीपासून करते. तर एवढ्या साऱ्या मेमरीज आणि सर्व गोष्टी झाल्यात ना गाईज. मी जेव्हा पेरीला जाईल ना तेव्हा तुम्हाला दाखवते. आणि आता गाईज अँड फॅमिली, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज, अँड सी यू सून इन द नेक्स्ट व्लॉग, अँड डू सबस्क्राईब टू द चॅनल गाईज. मी येणाऱ्या दिवसांमध्ये कॉलेजचा पण टूर करेल, पूर्ण कॉलेजचा. सो स्टे ट्यून्ड अँड सी यू सून. बाय बाय.